शहराच्या मध्यवर्ती भागात मध्यरात्री झालेल्या बेधडक गोळीबाराने सांगली हादरली असून कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राम मंदिराजवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात शुक्रवारी रात्री 12 ते 11च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल पोतदार याने गावठी पिस्तुलातून केलेल्या गोळीबारात निखिल जाधव हा तरुण जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार निखिल जाधव हा घरी परतत असताना टोल्या आपल्या साथीदारासह त्या ठिकाणी दबा धरून बसला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता टोल्याने निखिलच्या दिशेने सलग 3 ते 4 गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी निखिलच्या पायाला लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, LCP निरीक्षक संजीव झाडे आणि शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून शहरभर नाकाबंदी करण्यात आली आहे. जखमी निखिलवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.